बाई, काय सांगू, या पोरीनं बॉटलच जाळून टाकली बाई. हे तेलाची बॉटल बघा, तेलाची बॉटल जाळून टाकली. हिला काय करावं काय नाही एक सांगितलं तर हे पण केलं, हे पण जाळून टाकलं. हे मसाल्याचा डब्बा आहे, नवीनच आणला होता, हिनं इकडून जाळून टाकला. कसं करावं या गॅसच्या आसला. हिला कॉमन सेन्स नावाची चीज नाही, हिची बुद्धी कुठं जाते काय माहिती. हे डब्बा जाळला, हे जाळलं, काय बोलायचं बाई. मी तर वैतागून गेले बाबा. आणि सगळा पसारा इथंच ठेवला, हेच ठेवली. बेसिन साफ कर म्हणलं तर बेसिन बी नाही साफ केले. आणि काता साबण इथंच स्वयंपाकाचं आणि इथंच ह्याचं, तर कसं व्हायचं स्वयंपाक. आणि हिला पोहे बनवायला सांगितले होते, तर पोहे खाण्यापुरते हिने आपल्याला बनवलेत पोहे. माझी भाजी कर पाहिजे ग माय, काय करावं ग बाई. डोक्याला तापासणी झाले गे माय. तिला सांगायलो. आणि हे साबुदाणा, तिला दुपारी म्हणलं हे साबुदाणा आहे, हे साबुदाणा खा ग म्हणलं, तर खाल्ले नाही. बाहेरचे चिपचे पुढे खाल्ले तर तिला ते महत्वाचे झाले. आता भात याच्यावर ठेवून कुठं वाफडायला गेली की पता नाही. आता तिला आसमी आसमी करून बघायले, घरामध्ये आसमी नाहीये. घरामध्ये वैतागून गेले मी. तिला आवाज द्यायला कधीपासून आसमी आसमी आसमी, तर आली नाहीये. आणि हे भात असं आहे बघा, इथं गॅस दाखवते तुम्हाला. हे बघा गॅस चालूच आहे. सगळा किचनवर पसारा 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 पडलाय. या पोरीनं पोहे खाल्ले तर इथं कांद्याचे छिलके पडले, तर इथं पडले. तर पोहे बरं तिला समजले पोहे करून खायला. हे पोहे पोहे का करून खाल्ले. आणि हे किचन कोण साफ करा, कोण साफ करा एवढं घाण घाण बाई. या पोरीला आवाज देऊन 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 वैतागून गेले. मला स्वयंपाक करायचा आहे, भात त्याला बघणं नाही. घाण घाण घाण. मी कितीतरी लक्ष देणार घरामध्ये, किती लक्ष देणार घरामध्ये. पाणी भरायला सांगितलं, अर्ध्या बाटल्या रिकाम्या ठेवल्या. आता हिचं लक्ष कुठं राहते मला कळत नाही, काही नाही. आणि सगळं घार आहे, कुठं गेली कुठं नाही. ते कळशी तिथं पडली दारामध्ये. हा बोलायला गेलं तर मग लई येते तिला. टिनकारा आहे, काता साबून तिथं ठेवला. लादी किचनची घाण झाली आहे, घासून घे घासून घे म्हणलं तर घासून घेतलं. जेव्हा मी हात लावा तेव्हा काम व्हावं, जेव्हा मी हात करावं. मी जशी काय झाले हिच्या समोर जवान आणि ही झाली म्हातारी. आता आम्ही करावं की कोण करावं काम. आता कुठं गेली आज, आता कुठं गेली आसमी, कुठं गेलीस का. अच्छा बाथरूमला गेली आहे मॅडम. तरीच मी म्हणलं बाथरूमला जाऊन मोबाईल घेऊन बसती तिथं, रिल्या बघत बघत तिथं बाथरूमला जाती आणि टाइम लावती. काय येऊ द्या तिला बाहेर, मग सांगतो. ए इकडे या का जरा, तू इकडे या, इकडे या तू. हे किचनवर मला काही सुधारणा झाले, सगळं सुधारले, घाण किचन झाले. तू मला सांग कुठं गेली होती. इम्पॉर्टंट काम होतं माझं. हा तर तिथं मोबाईल बघून रिल्या बघत होती. 5 मिनिटाचं काम त्याला अर्धा तास लावलास तू. ते फालतूच्या रिल्या बघत बघत टाइम लावती बाथरूम मध्ये. हा फालतूच्या ते रिल्या बघत बघत टाइम लावती. हे मी कसं करणार, हे कसं करणार. सोड ते पनीर. मला सांग, तू सकाळी एवढा सगळा पसारा तिथं पोहे करून खायला तुला मजा आली, आणि हे पसारा वारायला कोण येणार आहे. मजा येत नाही म्हणजे काय. कडक पनीर, पण पनीर कडक नाहीये, तुझा दिमाग कडक आहे. तू का काम नाही, नरम आहे ना. तू काम का नाही केली बाई. मी लय मार देणार आहे. हे पोहे करून खाल्लीस, हे सगळा पसारा असाच ठेवला. तुला काय कळते की नाही. लय जास्त नखरे करू नको, उडू नकोस. तुझी उडणंच बंद करल मी, समजलं ना. काय ना, कसं आहे ना, अशा पोरांना आहे ना अशी हे घ्यावं लागते, ते लाकूड घ्यावं लागते आणि मारावं लागते. सोड दे पनीर. एक तर बाथरूमच्या इथं मला ठेवावं लागायला लागले पनीर वनीर. इथं हे साबुदाणा खायला काय झालं होतं तुला. बाथरूम आहे. बाथरूम म्हणजे काय आहे ते, हे नाही का बेसिन नाही का, त्या बेसिनच्या इथं मला ठेवावं लागायला लागले. हे सगळं पसारा पसारा. हे बॉटल जाळून टाकली बाई. कितीची बॉटल आहे ती काय आहे का माहिती. पैसा तर कमवत नाहीये, पैसा तर कमवत नाहीये, काय झीन्स तर लागत नाहीये. सरका सरक सरक जरा, हिला झडकू दे झडकू दे. सरक हिला, हिला सरक सरक हिला, सरक हिला 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 सरक. ये इकडे घरात, घरात आलीस ना आता, दुबार आलीस ना मग दाखवते. जाऊ द्या गाई, तिला बोलून डोसकं दुखायला लागले. मी माझी भाजी बनव. तुला ते पोहे इथं बघ, हात पोळालाय माझा. मग मी काय करू. पोहे बनवता बनवता हात पोळाय. हाय काय एकुलता एक लेकरू आहे, त्याचा हात पोळालाय. अगं मग तुला कोणी सांगितलं होतं तिथं करायला. पोहे साबुदाणा होता, ते खायला नाही आला. खाऊ वाटत नाही. कसं खाऊ वाटत, जिभेला लचका आहे तुझ्या. हा पोहे बनवलीस तर बनवलीस आणि हात बी पोळून घेतलीस.
मी काहीच करणार नाही, नाही तर तुला जेवण नाही देणार, एवढं लक्षात घे. आज जेवणच नाहीये तुला, जेवणच नाहीये आज. तू माझ्याशी गाठ आहे तुझी. जाऊ मी बाहेर घर सोडून. हा जा घर सोडून, काय मला फरक पडत नाही. जा जा, ही जाणारी आहे मुहूर्त घर सोडून, आम्हाला काढेल घराच्या बाहेर. उचल ते पसार आणि साफसफाई कर. तिथं बाहेर गॉसिप करत बसली बाई. काय सांगा बाई, काय नवऱ्याच्या घरी करणार आहे बाई. एवढा मसाल्याचा डब्बा जाळलाय ना, या कोपऱ्याला जाळला, काय सांगा. आणि बापाला तर लय वाटते. लेकीला मी म्हणलं कामावर जाता वेळेस लेकीला बोलायचं डब्बा बनवायचा. इकडे काय बोलला तुझं, ए पप्पा काय बोललं, इकडे ये, इकडे इकडे. ते बाथरूम हे बेसिनच्या इथे एवढी घाण लादी झाली, धुई म्हणलं तर धुतली नाही. आणि तू मला सांग, गेली पळा ये इकडं. तर मसाला वाटून लाव म्हणते, हिला मसाला दे म्हणते वाटून, आणि हे बनवते आता. हिला जेवणच देणार नाही आता संध्याकाळी. येते का काय म्हणली, ओरडा खायला फ्री नाही. ओरडा खायला फ्री नाहीये. तू आणि तुझ्या बापाने माझं दिमाग लय हे केलं. बाप काय म्हणला, मी म्हणलं डबा पोरीला बनवायला लावायचा, तर काय म्हणला बाप की नाही तुला कशाला ठेवलंय म्हणला, माझ्या पोरीला बोलायचं नाही म्हणला. स्टेटमेंट आहे ना मम्मी. नौकर आहे का तुमच्या दोघांची मी घरात बनवायला जेवण? हा, लहान तर राहिली नाही. लग्नच आहे यार मी. लग्न करायची उंबर झाली तुझी. उंबर झाली, लग्न करायची उंबर झाली तुझी, उंबर. पण तरी पण तुझ्याच जीवावर राहणार आहे मी. नाही, जाऊ दे. हिला कमेंट मध्ये भरभरून वरडा कमेंट मध्ये काय हिला लय वरडा की कमीत कमी मला नाही परत. नाही पडला पाहिजे. चला गाईस, मी बनवते जेवण आता. जाऊ दे. फरक. हे कढई धुवून दे मला, काळपडी नाही ना, झाली, मी मसाला काळी भाजून नाही काळी ना. झाली. मला निन्नी आहे. तोंड काळ कर मग. जाय 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 तिकडे जा. बघा बाई, मला जास्त वापड. एक तर माझा हात पोळालाय पोहे बनवून. पोहे फक्त मी एकटी नाही खाल्ले, पप्पांनी पण खाल्ले, आणि त्याच्यामध्ये हात जळा, आणि त्याच्यामुळे तू मला अजून बोलायला लागली. हे कोणता लॉजिक झालंय, कोणता न्याय झाला? मग तुला सरळ नीट करता येत नाही? डोळे आहेत की काय आहेत तुझे? मग काकण होता दूर. हा, दुर्बीन. जाऊ दे आता, मला बोलायला आता काय नाही, एनर्जी नाहीये मला आता. मला एनर्जी नाही आता. चालले स्वयंपाक बनवा. ऐक ना, इकडे ना. काय ते पनीर दे ना. थोबाडीवर देऊ काय पनीर? तर गाईज आता बनवले पनीर बनवलेले. चला या जेवण करायला. फक्त अस्मीला नाही जेवण भेटणार आहे. पापड आणलेत तिने तळून, आणि हे बाजरीच्या भाकरी आहेत, अशा बनवल्यात बघा. हिने बाजरीची भाकर आहे, छान लागते पनीर सोबत. तर या गाई जेवायला. आणि तू का बसली इथं, आम्हाला नजर लावायला बसली काय? जेवण मला नाही, तुला बिलकुल जेवण नाहीये, कारण तू काम नाही केली. मला लय ओरडा खायला, मला एकदम परेशान करून टाकलीस तू. नाही देणार, मीच बनवणार आहे, मीच जेवण करणार आहे. तू ताट घेतलीस तरी पण तुला मी देणार नाहीये, देणार नाहीये. ऐक माझं. आणि होत राहते नाही. तुला मी किती वेळा सांगितलं बेटा, भाजी पण तू शेवटला तुला दाखवायचं व्हिडिओ मध्ये मी विसरले मी, पण पूर्ण भाजी तू आटून टाकली होतीस. आता तू जेवू नकोस, तुला जेवण नाहीये. एका शर्तवर देणार. सगळं काम आत्ताच्या आत्ता लगेच गेलं पाहिजे. तू केलं पाहिजे, मी हात नाही लावणार. मला सगळं किचन वट्टा वगैरे सगळा साफ पाहिजे. काय काय जोरात बोल. जेवायला कशी ताट पुढं घेऊन आलीस? जेवण झाल्यावर सगळं काम कर. तर चला गाईज, तिला माफ करते. तिने बोलली मी सगळं करते. रडतीये की काय? हा ठीक आहे गाईज, या जेवण करायला. धर ग जेवण धर. मी काय एवढी क्रूर नाहीये. ओके हा, घे बाजरीची. कोणती आहे, छोटी मोठी? एवढ्या छोट्यामध्ये पावड भरल का तुझं? मोठी घे. काही चला या जेवण करायला.